मागील लेक्चरला आपण व्हॉट इज द इलेक्ट्रोकेमिस्ट्री, डेफिनेशन ऑफ इलेक्ट्रोकेमिस्ट्री, then next conductance of electrolyte solution, how they are electricity generate, how they are ion generate, how to carry the electricity through electrolyte. Then next specific conductance denoted as small k. Okay, then next equivalence conductance. Today we will discuss equivalent conductance. Okay, here what is equivalence conductance? It is defined as the conductance of solution containing a 1 kg equivalent of electrolyte placed between two parallel electrodes or 1 meter apart, which is noted by lambda v. म्हणजे आपण 1 किलो इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन जर आपण घेतलं, इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन म्हणजे ज्याच्यामध्ये आयन तयार होतात, ज्याच्यामध्ये इलेक्ट्रिक करंट कॅरी होतो, असं सोल्युशन जर आपण घेतलं तर त्या 1 किलो इक्विव्हॅलंट, जे आपण इक्विव्हॅलंट वेट म्हणतो, रिलेटेड इक्विव्हॅलंट वेट, इक्विव्हॅलंट समजा आपण 1 लिटर 1 किलो HCl घेतलं. ओके, ते लिक्विड मध्ये असतं, पण आपण 1 केजी इज कन्वर्टेड, व्हॉल्यूम इज कन्वर्टेड टू किलोग्राम. त्याच्यामधून किती इलेक्ट्रिसिटी पास होईल, हाऊ दे फ्लो, हाऊ मच करंट कॅन फ्लो, how much current can carry in this electrolytic solution is called as equivalent conductance. It is denoted as lambda v. Okay, in general the electrolytic solution contain n gram equivalent in 100 cc of solution. Okay, म्हणजेच काय की n ग्राम इक्विव्हॅलंट कंडक्टन्स. ओके, त्याच्यामधून इन 100 cc ऑफ सोल्युशन म्हणजे तेवढा एक कंडक्टन्स आपण 100 cc म्हणजे 1 dm क्यूब वॉटर मध्ये डिझॉल्व्ह करायचा, आणि त्यामधून किती इलेक्ट्रिक करंट कॅरी होतो ते आता आपण पाहायचं. लॅम्बडा व्ही इज इक्वल टू के इंटू 100 अपॉन 1000 अपॉन n. ओके, देन द युनिट ऑफ इक्विव्हॅलंट कंडक्टन्स इज MHO centimeter square or SCM square per equivalent. The SI unit of equivalent conductance in MHO meter square equivalent or Siemens meter square equivalence. Okay, हे काय त्याचे युनिट आहेत. Then next molar conductance. Okay, what is a molar conductance? जसं आपण पाहिलं इक्विव्हॅलंट कंडक्टन्स, तसं मोलॅरिटी ऑफ सोल्युशन. ओके, समजा आपण 1 मोल HCl जर घेतलं तर 1 मोल HCl मधून किती, डिफाइंड ॲज कंडक्टन्स सोल्युशन कंटेनिंग 1 मोल ऑफ electrolyte placed between two parallel electrode 1 meter apart is denoted as mu v. Okay, how many conductance they are in, how many conductance are in 1 molar HCl solution or 1 molar NaCl solution. ओके, तर किती कंडक्टन्स आहेत, तर हे जे कंडक्टन्स आहेत तर त्याला आपण म्हणतो मोलार कंडक्टन्स. ओके, इट इज डिनोटेड ॲज म्यू व्ही इक्वल टू के इंटू व्ही. व्हॉट इज के? के फॉर स्मॉल के is denoted as specific conductors, and V for volume of solution meter cube containing 1 gram of molecular weight of electrolyte. ओके, म्हणजे काय की आपण तो किती ग्राम सोल्यूट घेतला सॉल्व्हेंट मध्ये. समजा आता आपल्याला बनवायचं आहे की 1 मोलार KCl सोल्युशन, तर तुम्ही किती क्वांटिटी, किती वेट घेतलंय त्या KClचं त्या गिवन पर्टिक्युलर लिक्विड मध्ये, सॉल्व्हेंट मध्ये, त्याला म्हणायचं व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन मीटर क्यूब कंटेनिंग 1 ग्राम मॉलिक्युलर वेट ऑफ इलेक्ट्रोलाइट. ओके, तर पुढे आपण बघू डिटर्मिनेशन ऑफ कंडक्टन्स ऑफ इलेक्ट्रोलाइटिक सोल्युशन. आता
हा इलेक्ट्रोलाइट सोल्युशन मध्ये determination of conductance. How to determine the conductance in given electrolytic solution. Okay, आपण सुरुवातीलाच बघितलं होतं chemical energy is converted to electrical energy if in the presence of ion they carry a electron for a given electrolytic solution. म्हणजे आपल्याला जे इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन दिले की ज्याच्यामध्ये आयन पास होतात आणि ते आयन इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण करतात आणि त्यातून काय होतं करंट कॅरी होतो, त्याला म्हणायचं इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन. ओके, मग इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन हा इलेक्ट्रिक करंट हा कॅरी होतो, हे कशावरून सिद्ध केलंय तर त्याच्यासाठी एक पद्धत आहे, दॅट इज अ व्हिटस्टोन AC bridge method. Okay, तरी व्हिटस्टोन AC bridge method, AC means alternative current. ओके, मग आता किती कंडक्टन्स आहे त्या गिवन सोल्युशन मध्ये आणि ते खरंच कंडक्टन्स आहेत का नाही का हे आता आपण पाहू. मित्रांनो, आता थोडक्यात उदाहरण सांगतो. वॉटर मधून करंट पास होतो. ओके, कशावरून कळतं आपल्याला, मग आपण करंट सोडून त्याला हात लावणार का नाही. ओके, जे काही इन्स्ट्रुमेंट टेस्टर असेल ते आपण त्याला पाहणार, लागते की नाही तर ते पाहणार. तसंच मित्रांनो की गिव्हन इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन मधून कंडक्टन्स पास होते का किंवा किती कंडक्टन्स मिळतात ते म्हणजेच काय तर त्या इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन मधून किती कंडक्टन्स मिळतात ते काढणे, त्यासाठी एक पद्धत आहे, ती पद्धत आहे व्हिटस्टोन AC ब्रिज मेथड. ओके, बघूया ही मेथड काय आहे. The conductance of electrolyte solution is the reciprocal of resistance C equal to 1 upon R. Therefore, the measurement of conductance is done indirectly by determination of resistance of solution. Resistance is measured by Wheatstone AC bridge method. The direct current cannot be used in this process as this will give a wrong result due to change in concentration due to electrolyte. या मेथड मध्ये आपण डीसी करंट वापरत नाही, डायरेक्ट करंट वापरत नाही. का, कारण की जे इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन जे आहे तर ते इलेक्ट्रोलायटिक जे सोल्युशन आहे तर याच्यामधून इलेक्ट्रोलायटिक सोल्युशनचे जे कॉन्सन्ट्रेशन आहे तर ते काय होतं फ्लक्च्युएट होत राहतं किंवा बदलत राहतं. याच्यामुळे जे काय आहे तर हे जे याच्यासाठी आपण डीसी करंट इथं वापरत नाही. ओके, then next, change in resistance due to polarization at electrode. म्हणजे काय रेजिस्टन्स जे आहे ते काय होतं इलेक्ट्रोड पोलराइज होतो, त्याच्यामुळे काय होतं की ते रेजिस्टन्स बदलतो, त्यामुळे आपण इथं डीसी करंट डायरेक्ट घेत नाही. म्हणून इथं वापरलंय व्हिटस्टोन AC ब्रिज मेथड. आणि व्हिटस्टोन AC ब्रिज जे मेथड आहे तर ही फक्त अल्टरनेटिव्ह करंट साठीच, अल्टरनेटिव्ह करंट काय करते कॅरी करते, त्याच्यामुळे आपण इथं व्हिटस्टोन AC ब्रिज मेथड ही वापरलेली आहे. ओके, these difficulties are overcome by using alternating current within a audio frequency range and galvanometer in Wheatstone AC bridge replaced by the headphone and the schematic diagram of apparatus in shown in figure. आता बघा ही बुक मधलीच फिगर आहे. इथं थर्मोस्टॅट म्हणजे आपले इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन दिलेलं आहे की ज्याचे काय होतात आयन होतात, त्याच्यामधून काय होतात कंडक्टन्स निघतात. ओके, एक कॅथोड असेल, एक काय असेल एनोड असेल. इथे कॅथोड जोडला आहे आणि इकडे काय एक एनोड जोडला आहे, याला म्हणायचं कंडक्टिव्हिटी सेल. कंडक्टन्स काय होतात बाहेर पडतात म्हणजे याला म्हणायचं कंडक्टिव्हिटी सेल. बघा ही एक युनिफॉर्म AB वायर दिलेली आपल्याला, ठीक आहे. नंतर हा जो G आहे दॅट इज अ गॅल्व्हनोमीटर. X या पॉइंटला काय होणार इथं हा टच होणार आणि हा ज्यावेळेस आपण हा करंट पास करू, करंट पास केल्यानंतर हा जो गॅल्व्हनोमीटर आहे
तर इथे काय रिप्लेस करायचं बाय हेडफोन. म्हणजेच काय की त्या पॉइंटला करंट पास केल्यानंतर एक हेडफोन काय यूज करायचा की आपल्याला एक साऊंड क्रिएट होईल आणि तो साऊंड आपल्याला क्लिअर ऐकता येईल किंवा जेव्हा करंट पास होईल तेव्हा. म्हणजे काय तो साऊंड क्रिएट झाला म्हणजेच काय की कंडक्टिव्हिटी सेल मधून करंट पास झाला आणि तो कुठतरी मेजर्ड केला आपल्याला कोणतरी पॉइंटला तो टच झाला आपल्याला तो डिटेक्ट करता येतो. म्हणजेच काय की इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन मधून इलेक्ट्रिसिटी पास होते इथे काय होते सिद्ध होते. ओके. The solution whose conductivity is to be determined is taken in suitable conductivity cell. आता बघा हा एक कंडक्टिव्हिटी सेल हा जो आहे हा एक कंडक्टिव्हिटी सेल. हा एवढा जो आहे हा आहे थर्मोस्टॅट किंवा काय आहे कंडक्टिव्हिटी सेल. ओके. देन when current is flow no resistance is introduced through resistance box. आता हा जो आहे हा रेजिस्टन्स बॉक्स आपल्याला नोन करंट जो आहे इथून काय होतो फ्लो होताना दिसेल आपल्याला. ओके. तिथं काय होईल मेजर होईल रेजिस्टन्स. देन the seeding contact X is then removed along with the wire AB of uniform thickness until the point minimum sound detected in headphone. ओके. हा जो एक्स पॉइंट आहे या एक्स पॉइंटवर जो काही हा जो पॉइंट आहे ही जी युनिफॉर्म एबी वायर्स आहे त्या युनिफॉर्म वायरवर ह्याचे गॅल्व्हनोमीटरतून डिटेक्ट झालेला जो करंट आहे गॅल्व्हनोमीटर डिटेक्ट होईल आणि इथे या एक्स या पॉइंटला काय होईल टच होईल आणि आपले मिनिमम साऊंड क्रिएट होईल. साऊंड क्रिएट झाला म्हणजे काय इलेक्ट्रिसिटी पास झाली. ओके. ऍट दिस स्टेज. ओके. मग या स्टेजला काय होतं रेजिस्टन्स ऑफ सोल्युशन जे आपलं कंडक्टिव्हिटी सेल जे आहे त्याचा जो रेजिस्टन्स आहे तर तो काय गिव्हन सोल्युशनचा काय रेजिस्टन्स अपॉन रेजिस्टन्स फ्रॉम रेजिस्टन्स बॉक्स. आणि हा जो रेजिस्टन्स बॉक्स आहे इथे किती रेजिस्टन्स डिटेक्ट झाला तो रेजिस्टन्स बॉक्स इक्वल टू लेंथ ऑफ बीएक्स. लेंथ ऑफ बीएक्स म्हणजे बी पासून एक्स पर्यंतचं अंतर अपॉन लेंथ ऑफ एक्स म्हणजेच काय तर ए पासून एक्स पर्यंतचं अंतर दॅट इज resistance of solution that is bx resistance from resistance box length of ax. Okay. Then all the above value from above equation are known as resistance of solution can be determined from the resistance and conductance of solution can be determined. Okay. याच्यामधून या जी लेंथ आहे एबी एक्स आणि बीएक्स तर याच्यामधून काय होतं की जे काही कंडक्टिव्हिटी सेल मधून निघतील ते आपल्याला इथं डिटरमाइन करता येतील. ओके. आता डिटर्मिनेशन ऑफ सेल कॉन्स्टंट मित्रांनो द वर्किंग हाऊ टू वर्क किंवा ड्यू द डिटर्मिनेशन ऑफ कंडक्टन्स ऑफ इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन विथ ए सर्किट डायग्राम. तर असा प्रश्न आपल्याला येऊ शकतो. मागचे क्वेश्चन पेपर बघा त्याच्यामध्ये 2 ते 3 वेळेस हा प्रश्न विचारलेला आहे विथ वेल लेबल्ड डायग्राम. डिस्क्रिप्शन साठी 2 मार्क असतात आपल्याला आणि डायग्राम साठी 2 मार्क असतात किंवा गिव द डिटेल वर्किंग ऑफ व्हीटस्टोन एसी ब्रिज सर्किट डायग्राम हा सुद्धा प्रश्न मला विचारू शकतो. तर याच्यावर थोडं कॉन्सन्ट्रेट करा. आपल्याला फक्त काय डिस्क्रिप्शन 4 ते 5 लाईन डिस्क्रिप्शन समज एक अर्धा पॅराग्राफ डिस्क्रिप्शन आणि ती वेल लेबल्ड डायग्राम याच्यामध्ये कंडक्टिव्हिटी सेल आहे रेजिस्टन्स बॉक्स आहे प्रायमरी सेकंडरी आणि इंडक्शन कॉईल दिलेली आपल्याला त्यामध्ये युनिफॉर्म एबी वायर गॅल्व्हनोमीटर रिप्लेस विथ हेडफोन आणि एक काय एक एक्स हा पॉइंट दिलेला आपल्याला. ठीक आहे. पुढे आपण बघू डिटर्मिनेशन ऑफ सेल कॉन्स्टंट. हाऊ टू डिटरमाइन द सेल कॉन्स्टंट. ओके. तुम्ही जे गॅल्व्हनिक सेल जे असतात ड्राय सेल जे असतात त्याच्यावर सेल कॉन्स्टंट दिलेला असतो. ठीक आहे.
Cell constant is denoted as theta, defined as the ratio of length distance between electrode L and area of cross sectional A electrode. That is equal to म्हणजेच काय की cell constant equal to L upon A. L means length distance covered by किंवा the ratio of length distance between electrode and area of cross sectional. त्यानं पास केलेला क्रॉस सेक्शनल एरिया आणि तेवढी लेंथ, that is a theta equal to L upon A, length upon area. Okay. In order to determine cell constant theta, it is necessary to determine the L and D, but actually it is not possible. So the indirect method based on measurement of conductance of standard KCl solution is employed as follows. Okay. डायरेक्ट मेथड ना आपण काय करू शकतो, करू शकत नाही. तर जी इनडायरेक्ट मेथड आहे आपले कॅल्क्युलेट करून दिलेलं आहे की इनडायरेक्ट मेथड ना आपण जे कंडक्टन्स आहे सॅच्युरेटेड केसीएल सोल्युशन, केसीएल मध्ये बघा एक के पॉझिटिव्ह असतो आणि एक सीएल निगेटिव्ह असतो. ओके. पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह कडे काय होतं, एक इलेक्ट्रॉन फ्लो होतात. म्हणजे काय, पोटॅशियम आपला एक इलेक्ट्रॉन देईल, सीएल एक इलेक्ट्रॉन घेईल. म्हणजे काय, त्याचं कंटिन्युअस फ्लो ऑफ कंडक्टन्स, कंटिन्युअस फ्लो ऑफ करंट. ओके. इट इज एम्प्लॉयड ॲज फॉलोज. मग केसीएलचं जे इनडायरेक्ट मेथड जे मेजरमेंट दिलेले कंडक्टन्स, तर ते आपण काय काय दिलेलं आपल्याला, स्पेसिफिक कंडक्टन्स कसं काढतो, स्पेसिफिक कंडक्टन्स आपण ऑब्झर्व कंडक्टन्स टू डिटरमाइन द सेल कॉन्स्टंट, द स्टँडर्ड सोल्युशन ऑफ केसीएल ऑफ नॉन स्पेसिफिक कंडक्टन्स ॲट अ गिव्हन टेम्परेचर इज यूज. यासाठी काय आपल्याला एक कंडक्टन्स काढण्यासाठी एक पर्टिक्युलर टेम्परेचर दिलं असेल, तर टेम्परेचर आपल्याला घ्यावं लागेल. इट्स कंडक्टन्स इज डिटरमाइंड एक्सपेरिमेंटली ॲट द सेम टेम्परेचर. Substituting these two values in above equation and cell constant can be determined. हे टेम्परेचर जे आपलं वरी फॉर्म्युला दिलेला आहे किंवा इक्वेशन दिलेलं आहे, थिटा इक्वल टू एल अपॉन ए, याच्यामध्ये काय किंवा जे स्पेसिफिक कंडक्टन्सचं जे इक्वेशन आहे, स्पेसिफिक कंडक्टन्स इक्वेशन काय होतं, रो इक्वल टू 1 अपॉन एल अपॉन ए. किंवा के इक्वल टू 1 अपॉन आर इंटू एल अपॉन ए. याच्यामध्ये काय की आपलं जे नोन टेम्परेचर जे आहे ते टेम्परेचर टाकायचं आणि याच्यावरून आपल्याला सेल कॉन्स्टंट काढता पुढे दिलेलं आहे आपलं पुढं. आता आपण डायरेक्ट प्रॉब्लेम्स बघू. कंडक्टिव्हिटी cell was filled with 0.1 molar KCl, which was known to have a specific conductance 0.140 MHO meter inverse at 298 Kelvin. Its measure resistance at 298 was 99.3 ohm. When the cell was filled with 0.02 molar AgNO3 molar solution, the resistance was 50.3 ohm. Calculate cell constant and specific conductance of AgNO3 solution. काय दिलंय, एक सॅच्युरेटेड 0.1 मोलार केसीएल सोल्युशन दिलंय की त्याचा स्पेसिफिक कंडक्टन्स आपल्याला माहिती आहे, तोही दिलाय 0.0140. देन टेम्परेचर पण दिले आपल्याला 298 केल्विन. त्याचा रेजिस्टन्स पण दिले आपल्याला 99.3 ohms. When cell was filled with 0.02 molar AgNO3 molar, आता काय केलं आपण की त्या केसीएल मध्ये AgNO3 0.02 मोलर सोल्युशन ऍड केलंय की त्यावेळेस रेजिस्टन्स किती होता, 50.3 ओहम. मग त्याचं सेल कॉन्स्टंट आणि स्पेसिफिक कॉन्स्टंट कोणाचे काढायचे, सोल्युशन ऑफ AgNO3 चं. आपलं केसीएलचं माहिती आहे. आता सेल कॉन्स्टंट आणि स्पेसिफिक कंडक्टन्स कोणाचे काढायचे, आपल्याला AgNO3 चे काढायचे. मग मित्रांनो काय काय दिलेलं आपल्याला, तर 0.1 मोलार केसीएल सोल्युशन दिलेलं आहे, त्याचं स्पेसिफिक कंडक्टन्स दिलेलं आहे आपल्याला स्मॉल के इक्वल टू 0.1404 MHO. रेजिस्टन्स दिलाय 99.3 ओहम.
then specific resistance K equal to cell constant into observed conductance. तर स्पेसिफिक रेजिस्टन्सचा फॉर्म्युला काय आहे? सेल कॉन्स्टंट इंटू स्पेसिफिक ऑब्झर्व कंडक्टन्स. आता परत सेल कॉन्स्टंटचा फॉर्म्युला स्पेसिफिक कंडक्टन्स अपॉन ऑब्झर्व कंडक्टन्स. ओके, म्हणजे आता काय करायचं आपल्याला? सेल कॉन्स्टंट म्हणजे सरळ सरळ ही जी क्वांटिटी आहे स्पेसिफिक कंडक्टन्स आपल्याला माहिती आहे, पण सेल कॉन्स्टंट आपण कुठे घेतले? इकडे घेतले स्पेसिफिक रेजिस्टन्स वरती गेला ऑब्झर्व कंडक्टन्स. ओके, सरळ सरळ काय याचा भागाकार करून घ्यायचा 0.01 0.1404 upon 1 upon 99.3 equal to 0.0140 into 99.3. एक भागीला 99 म्हणजे काय? सरळ सरळ 99 चे येणार ते. तर त्याचे आन्सर येईल तुमचं, ते येईल तुमचं 13.94 मीटर इनवर्स. हे तुमचं काय होईल? आन्सर. ओके, म्हणजे काय की सेल कॉन्स्टंट किती आले AgNO3 चे? तर ते आले 13.94. ओके, फॉर 0.02 मोलार AgNO3 त्याचा रेजिस्टन्स आहे 50.3 ओहम. मग काय परत स्पेसिफिक कंडक्टन्स इक्वल टू सेल कॉन्स्टंट इंटू 1 अपॉन R. व्हॉट इज R? रेजिस्टन्स आपल्याला दिलेला आहे. म्हणून आता जो आलेला आहे सेल कॉन्स्टंट, जो काही फॉर्म्युला आपला स्पेसिफिक कंडक्टन्स इक्वल टू सेल कॉन्स्टंट इंटू 1 अपॉन R. आता आपण सेल कॉन्स्टंट मिळालं, किती मिळालं? तर 13.93. मग ते 13.93 इंटू 1 अपॉन रेजिस्टन्स किती दिलेलं आपलं? रेजिस्टन्स किती दिलं AgNO3 चा? 50.3 आले. म्हणून 13.94 इंटू 1 अपॉन 50.3 तिचे आन्सर येईल तुमचं की 13.94 इंटू 50.3 इक्वल टू 0.0271 MHO. म्हणून लिहायचं specific conductance of AgNO3 solution is 0.2771 MHO inverse. ठीक आहे, तर जे आपलं सांगितलं होतं की ही इनडायरेक्ट मेथड आहे, डायरेक्ट मेथडनं आपण कॅल्क्युलेट करू शकत नाही. तर मित्रांनो लक्षात घ्या, सेल कॉन्स्टंटचा फॉर्म्युला स्पेसिफिक कंडक्टन्स अपॉन ऑब्झर्व्ड कंडक्टन्स. ओके, त्यानंतर स्पेसिफिक कंडक्टन्स इक्वल टू सेल कॉन्स्टंट इंटू रेजिस्टन्स. ठीक आहे, हे दोन फॉर्म्युले आपल्याला इथं लक्षात ठेवायचे. Then next, problem number 2. 0.5 normal solution of salt occupying volume between two platinum electrode. एक दोन साल्ट दिलेले आपल्याला की ज्यांची नॉर्मॅलिटी आपल्याला माहिती आहे 0.5 नॉर्मॅलिटी. हे प्लेस केले इन बिटवीन प्लॅटिनम इलेक्ट्रोड. त्याच्यामध्ये काय ठेवलं आपण? एक प्लॅटिनम इलेक्ट्रोड प्लेस केला 0.0172 meter apart and 0.04499 square meter area has resistance 25 ohms. की त्याचा जो एरिया आहे noted as small a, तो एरिया आपल्याला त्यांनी दिलाय ऍट ओहम. म्हणजेच काय की हा ओम. कॅल्क्युलेट द इक्विव्हॅलेंट कंडक्टन्स ऑफ सोल्युशन. ओके, आता व्हॉट इज इक्विव्हॅलेंट कंडक्टन्स? इक्विव्हॅलेंट कंडक्टन्स म्हणजे काय की 1 किलोग्राम इलेक्ट्रोलाइट सोल्युशन मधून निघणारे कंडक्टन्स, दॅट इज कॉल्ड इलेक्ट्रोलाइटिक कंडक्टन्स. ओके, मग पुढे द एरिया ऑफ क्रॉस सेक्शनल ऑफ इलेक्ट्रोलाइट ए इक्वल टू स्मॉल ए इक्वल टू किती दिला एरिया आपल्याला? 0.0, हे म्हणजे गिव्हन मध्ये दिलेलं आपल्याला 0.04499 स्क्वेअर मीटर एरिया एवढा आहे. रेजिस्टन्स किती दिलेला आहे आपल्याला? 25 ओम्स दिलेला आहे. कॉन्सन्ट्रेशन ऑफ साल्ट सोल्युशन जे कॉन्सन्ट्रेशन दिलेलं आहे आपल्याला ते किती? 0.05 नॉर्मल. ओके, नॉर्मॅलिटी माहिती आहे आपल्याला, रेजिस्टन्स माहिती आहे आणि एरिया पण माहिती आहे. मग काय व्हॉट इज द स्पेसिफिक कंडक्टन्स? काय काढायला सांगितलं? कॅल्क्युलेट द इक्विव्हॅलेंट कंडक्टन्स ऑफ सोल्युशन. आता इक्विव्हॅलेंट कंडक्टन्स जर आपल्याला काढायचे असतील तर आधी स्पेसिफिक कंडक्टन्स आपल्याला माहिती पाहिजे. स्पेसिफिक कंडक्टन्स इक्वल टू काय असतं? स्पेसिफिक कंडक्टन्स स्मॉल के इक्वल टू सेल कॉन्स्टंट इंटू ऑब्झर्व्ड कंडक्टन्स. मग आता स्पेसिफिक कंडक्टन्स किती आहे ते आता आपल्याला काढायचंय. सेल कॉन्स्टंट किती आहे? तर सेल कॉन्स्टंट दिलेलं आपल्याला 0.0172. ओके, अपॉन 0. म्हणजे एरिया L अपॉन A 0.0449 इंटू जो काही रेजिस्टन्स आहे 1 अपॉन R. तो फॉर्म्युला ना आपला 1 अपॉन R. तर 1 अपॉन R म्हणजे 1 अपॉन रेजिस्टन्स किती आहे आपल्याला? 25. इथे बघा रेजिस्टन्स इथं 25
म्हणून 0.0172 अपॉन 0.04499 इंटू 1/25. ओके, हे जे आन्सर येईल तर हे येईल आपलं स्पेसिफिक कंडक्टन्स ऑफ गिव्हन इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन आपल्याला माहित नाही, फक्त आपल्याला त्याचे काय दिलेलं आहे, कॉन्सन्ट्रेशन आपल्याला दिलेलं आहे. ओके, मग इक्विव्हॅलेंट कंडक्टन्स इक्वल टू लॅम्बडा व्ही इक्वल टू स्पेसिफिक कंडक्टन्स इंटू व्ही व्हॉल्यूम. ओके, आता इक्विव्हॅलेंट कंडक्टन्स म्हणून लॅम्बडा व्ही इक्वल टू के इंटू व्ही इक्वल टू के इंटू 1000, दॅट इज अ 1 लिटर सोल्युशन अपॉन कॉन्सन्ट्रेशन, किंवा आपण काय म्हणू, नॉर्मॅलिटी. म्हणून 0.01529 इंटू 1000 अपॉन 0.5. 0.5 काय दिलेलं आहे, कॉन्सन्ट्रेशन दिलेलं आपल्याला. ओके, ते जे आन्सर आपलं सरळ या दोन क्वांटिटीचा जो भागाकार आहे, पहिले काय करायचं, वरचा गुणाकार करून घ्यायचा आणि खालचा 0.5 त्याला भागायचं.